हॅलो फ्रेंड, मी सविता आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत करते। आज आपण पाहूया 36 साईज सिंपल ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते। कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही आपण पाहणार आहोत। मी इथे कापडाला डबल फोल्ड करून घेतले आहे। छातीचा चौथा भाग 9 इंच प्लस त्याच्यात 2 इंच ॲड करून घेतलेले आहे। 36 साईजच्या छातीसाठी आपल्याला अशाच प्रकारे कापड फोल्ड करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात अगोदर बॅक साईड कट करून घ्यायची आहे। जसं आपण बाकीच्या कटोरी ब्लाऊज किंवा साध्या ब्लाऊजसाठी कट करून घेतो त्याच प्रकारे सगळ्यात अगोदर उंचीचे मार्क करायचे। आपली जी बी उंची आहे त्याच्यात आपल्याला 1 इंच ॲड करूनच पाठीमागच्या उंचीचे मार्क करून घ्यायचं आहे। माझी उंची आहे 14 इंच, त्याच्यात 1 इंच मी ॲड करून घेतलेले आहे, म्हणजे ते होईल 15 इंच। इथे आपल्याला शोल्डरचे मार्क करायचे आहे। शोल्डर 34 ते 36 साईजच्या छातीसाठी ब्लाऊजसाठी आपण इथे शोल्डर घेणार आहोत 5.25 इंच। डीप नेक गळ्यासाठी तुमचा गळा 10 ते 11 इंच असेल तर त्याच्यासाठी इथे शोल्डर 5.25 इंच घ्यायचा आहे। ब्लाऊजची फिटिंग अगदी व्यवस्थित येते। इथे खाली पण 5.25 इंचावर मार्क करून घ्यायचे। आपली रेषा सरळ आली पाहिजे त्याच्यासाठी इथे खाली पण 5.5 इंचावर मार्क करून घ्यायचं। त्याच्यानंतर आपल्याला आर्महोलचे मार्क करायचे आहे। आर्महोल घ्यायचा आहे 5.5 इंच। 34 आणि 36 ह्या दोन्ही साईजसाठी आपल्याला आर्महोल 5.5 इंच घ्यायचं आहे आणि हे दोन्ही पॉईंट आपण सरळ करून घेणार आहोत। ही झाली आपली आर्महोलची लाईन आणि ह्या लाईनला पण आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे। आता ह्याच लाईनवर आपल्याला छातीचा चौथा भाग मार्क करायचा। आपली छाती आहे 36 इंच, त्याचा इथे चौथा भाग घ्यायचा 9 इंच। आता इथे जर तुमचा पाठीमागचा गळा 9 इंचापर्यंत असेल तरच तुम्हाला इथे छातीचा चौथा भाग मार्क करायचा आहे। नाहीतर आता आपला पाठीमागचा गळा आहे 10.5 इंच, त्याच्यासाठी मी इथे चेस्टमधून अर्धा इंच कमी करणार आहे। कारण जर आपण चेस्टमध्ये 9 इंच घेतलं तर आपल्याला काय होतं, इथं काखेत फुगा आल्यासारखं होतं। ह्याचं एकच कारण आहे की इथे ह्या साईडला आपला ब्लाऊज ढिला पडतो। त्याच्यामुळं काय करायचं, हे चेस्टमधून आपल्याला अर्धा इंच कमी करून घ्यायचं, म्हणजेच इथे मी 8.5 इंचावर मार्क करून घेणार आहे। आणि हे आहे आपले शिलाई मार्जिन 1.5 इंच। इथे शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे 1 ते 1.5 इंचापर्यंत शिलाई मार्जिन घेऊ शकता। आता आपल्याला पाठीमागच्या आर्महोलचा शेप द्यायचा आहे। मी अगदी सिंपल पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे शेप कसा द्यायचा तो। आपल्याला हा दोन्ही पॉईंटचा सेंटर मार्क करायचा आहे। हा सेंटर आहे, हा आहे 5.5 इंच, त्याचा सेंटर येईल 2.25 इंच। त्याच्यानंतर आर्महोलच्या साईडनी 1.25 इंचावर एक मार्क करायचे आणि मधल्या साईडनी 1.25 इंचावर 1 इंच आणि 2 पॉईंट एवढे इथे मार्क करून घ्यायचं आहे। आणि हे तिन्ही पॉईंट जोडत आपल्याला याला शेप देऊन घ्यायचा आहे। 1.5 इंच दिल्याने शेप काय होतं, आपल्या आर्महोलमध्ये झोल येण्याचं सगळ्यात मोठं कारण हे पण आहे की आर्महोलमध्ये हे कापड आहे ते एक्स्ट्रा होऊन जातं। त्याच्यासाठी काय करायचं, या दोन्ही पॉईंटचा सेंटर घ्यायचा आणि तिथूनच आर्महोलला शेप द्यायला सुरुवात करायची। आता इथे खालच्या बाजूला आपल्याला कमरेचे मार्क करायचे आहे। कमर आहे आपली 31 इंच, त्याचा इथे चौथा भाग घ्यायचा 7.25 इंच आणि 1 इंच आपल्याला टक्सचे ॲड करून घ्यायचे आहेत आणि 1.5 इंच इथं शिलाई मार्जिन ॲड करायचे आपण। आता हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। हे कमरेचे मार्क झाल्यानंतर आता आपल्याला शोल्डर पट्टीचे मार्क करायचे आहे। शोल्डर पट्टी ठेवायची आहे 3 इंच आणि आता आपला गळा राहील 2.25 इंच। त्याच्यानंतर गळ्याची लांबी घ्यायची आहे 10.5 इंच आणि खालच्या बाजूने इथे आपण 2.5 इंच एवढं ठेवणार आहे गळ्याची रुंदी। इथे तुम्ही 1/2 इंच किंवा अर्धा इंचापर्यंत गळ्याची रुंदी वाढवू शकता। आणि इथे असा हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला। इथे मी गळ्याला गोल शेप दिलेला आहे। तुम्हाला इथे जो बी आवडेल तो शेप तुम्ही इथे देऊ शकता। ही आपली बॅक साईडची कटिंग कंप्लीट झालेली आहे। आता याला आपण कट करून घेऊया। ह्यालाच ठेवून आपण पुढचा भाग कट करून घेणार आहोत।
तो कसा करायचा मी आता पुढं व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणखी बॅक साईडमध्ये आपल्याला टक्सचे मार्किंग राहिलेले आहे ते पण आपण कंप्लीट करून घेऊया. एक्स्ट्रा जे बी कापड आहे याला आपण हटवून घेऊया. आता आपल्याला टक्सचे मार्क करायचे आहे. टक्स घ्यायचा आहे 4.25 इंचावर आणि त्याची लांबी घ्यायची आहे 5 इंच. अर्धा इंच आपला इथे शिलाईमधून कमी होऊन जाईल, तो राहील आपला 4.5 इंचाचा. आणि दोन्ही साईडला आपल्याला अर्धा इंच एवढे मार्क करून घ्यायचं आहे. आणि हे दोन्ही पॉईंट आपण जोडून घेणार आहोत. आता इथे कापडाला नॉच देऊन घ्यायचा आहे किंवा मार्क करून घ्यायचं आहे, कारण याच्यामुळे आपल्याला फिटिंग करताना हमेशा लक्षात राहतं की आपली फिटिंग कुठून झाली पाहिजे. फिटिंग करताना हे एकदम हेल्पफुल टिप्स आहे, हे तुम्ही नक्की फॉलो करून पहा. ही आपली बॅक साईड पूर्ण कंप्लीट झालेली आहे. आता आपण पुढचा भाग कट करून घेऊया. आता या राहिलेल्या कापडात आपण पुढचा भाग कट करून घेणार आहोत. त्याच्यावरती मी इथे पाठीमागचा जो भाग आपण कट केलेला आहे तो इथे ठेवून पाहूया. पाठीमागच्या भागापेक्षा आपल्याला पुढचा भाग हा 1 इंच एक्स्ट्रा पाहिजे. सगळ्यात अगोदर आपल्याला इथे अर्धा इंच एक्स्ट्रा कापड ठेवायचे आहे हुक आय पट्टीसाठी. पुढच्या भागावरती हा आपल्याला पाठीमागचा भाग ठेवून घ्यायचा आहे. इथे हुक आय पट्टी सोडून हा भाग ठेवायचा आहे. त्याच्यानंतर हे जे आहे तसेच याला आपण मार्क करून घेऊया. आर्महोल आणि शोल्डर आहे तसंच आपल्याला मार्क करून घ्यायचं आणि खालच्या बाजूला आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा इथे मार्क करून घ्यायचे. जे 1 इंच आहे ते आपले क्रॉस पट्टी जोडण्यासाठी मार्क केलेले आहे. आता आपल्याला पुढचा जो आर्महोल आहे तो आणखी एकदा ड्रॉ करायचा आहे. आपण शोल्डर घेतलेला आहे 5.25 इंच, तो इथे मार्क करून घ्यायचा. आर्महोलचे आपण मार्क केलेले होते 5.5 इंचावर, इथे पण आपण 5.5 इंचावर मार्क करून घेऊया. ही लाईन आहे याला पण आपण सरळ करून घेणार आहोत. पुढचा आर्महोल देण्यासाठी आपण 1 इंचावर मार्क करून घेऊया. आपल्याला इथे जास्त कट नाही करायचं, अगदी थोडंसं इथे हे मार्क करून घ्यायचं आहे. जास्त आपल्याला हे खोलवर नाही करायचं. इथे छातीचा चौथा भाग मार्क करून घ्यायचा, तो आहे 9 इंच आणि 1.5 इंच आपले शिलाई मार्जिन राहील. हे मार्किंग झाल्यानंतर आता आपण कमरेचे मार्किंग करून घेणार आहोत. आता कमरेला पहा, जेवढं आपण वरती मार्क केलेलं आहे तेवढंच आपल्याला इथे खाली मार्क करायचं आहे. वरती घेतलेलं आहे 10.5 इंच, तेवढंच इथे खाली पण मार्क करून घ्यायचे. आणि हे दोन्ही पॉईंट आपल्याला सरळ लाईनमध्ये जोडून घ्यायचं आहे, म्हणजेच आपली साईड फिटिंग आहे ती एकदम सरळ येते. हे झाल्यानंतर आता आपण क्रॉसपट्टीचे मार्क करून घ्यायचं आहे. क्रॉसपट्टी खालच्या बाजूने 3.5 इंचावर मार्क करून घ्यायची. हे पहा, या बाजूने आपल्याला 3.5 इंच मार्क करून घ्यायची. पुढच्या बाजूला पण मी इथे 3.5 इंचावर मार्क करून घेणार आहे. ही पण 3.5 इंचावर मार्क करून घ्यायची आणि हे पॉईंट आपल्याला सरळ लाईनमध्ये जोडून घ्यायचे आहेत. हे मार्किंग झाल्यानंतर आता आपण शोल्डर पट्टीचे मार्क करणार आहोत. शोल्डर पट्टी आपण घेतलेली आहे 3 इंच. इथे समोरच्या साईडला पण 3 इंचावर मार्क करून घ्यायची आणि जो बी राहील आपला तो गळा राहील. नंतर गळ्याची लांबी घ्यायची आहे 6.5 इंच. मी इथे 6.5 इंचावर या गळ्याची लांबीचे मार्क केलेले आहे आणि खालच्या बाजूला आपण 2.5 इंचावरती मार्क करून घेणार आहोत. आपल्याला पुढच्या बाजूला 2.5 इंचच गळ्याची रुंदी घ्यायची आहे आणि असा हा बॉक्स तयार करून घ्यायचा. इथे मी गळ्याला गोल शेप दिलेला आहे. आता आपल्याला टक्सचे मार्किंग करायचे आहे. टक्सचे मार्किंग करण्यासाठी पुढच्या साईडने 4.25 इंचावर हे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर वरच्या साईडने आपल्याला हे 10.5 इंचावर मार्क करून घ्यायचं. अर्धा इंच आपला वरती शिलाईसाठी जाईल. तुमच्या ब्लाऊजची कितीही उंची असेल तरी पण आपल्याला टक्सची उंची ही 10.5 इंचावरच करून घ्यायची आहे. हा आपला मार्किंग केलेला पॉईंट नाही, हा खालचा जो पॉईंट आहे तो मार्किंग केलेला आहे. याला मी पुसून घेते. हा खालचा पॉईंट आहे तो आहे 10.5 इंचावर आणि समोरच्या साईडने आपण हा 4.25 इंचावर घेतलेला आहे आणि वरून 10.5 इंचावर हा आपला पॉईंट झाला. हा आपला मेन टक्स होईल. ह्या पॉईंटपासून आपल्याला इथे खाली अशी सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. आता आपल्याला ह्या टक्सची रुंदी द्यायची आहे. सगळ्या टक्सची रुंदी द्यायचं सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे जी आपली कमर आहे 7.25 इंच, हे पहा हे 7.25 इंच
1.5 इंच राहील आपलं शिलाई मार्जिन. त्याच्यानंतर हे जे एक्स्ट्रा कापड आहे हा आपल्याला टक्स द्यायचा आहे. म्हणजेच इथे वरती हे राहील आपले 7.25 इंच आणि 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन. जेवढं आपण मार्जिन दिलेलं आहे तेवढं. आता हे राहिलेलं 1.5 इंचाला 1 पॉईंट कमी एवढं हा आपल्याला इथे टक्स देऊन घ्यायचा आहे. दोन्ही साईडला 0.5 इंच, या साईडला 0.5 इंचावर मार्क करून घ्यायचे आणि ह्या साईडला पण 0.5 इंचावर मार्क करायचे. हा होईल आपला टक्स. आता हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. ही अगदी सोपी पद्धत आहे टक्स देण्याची. हे दोन्ही पॉईंट आपण जोडून घेणार आहोत. हा मेन टक्स झाल्यानंतर आपल्याला आता साईड टक्स द्यायचा आहे. हा द्यायचा आहे 1.5 इंचावरती आणि हा जो आर्महोलचा टक्स आहे तो द्यायचा आहे 2 इंचावरती आणि हा समोरचा टक्स आहे तो द्यायचा आहे आपल्याला 1.5 इंचावरती. हे पहा, हे आपले चारही टक्स तयार झालेले आहेत. पुढचा टक्स आपण आणि त्याच्याच एकदम समोर आपण हा साईड टक्स देणार आहोत. त्याच्याच अगदी हा समोर आला पाहिजे. आर्महोलचा टक्स देण्यासाठी हा जो आपण आर्महोल मार्क केलेला आहे तिथून अर्ध्या इंचावरती मार्क करायचे आणि हे तिन्ही पॉईंट जोडत आपल्याला असा हा टक्स द्यायचा आहे. त्याच्यानंतर हा टक्स अर्ध्या इंचाचा द्यायचा. हा असा इथे जोडून घ्यायचा. त्याच्यानंतर हा साईड टक्स पण आपल्याला अर्ध्या इंचाचा द्यायचा आहे. दोन्ही साईडला 0.5 इंच एवढे मार्क करून घ्यायचे आणि ह्या लाईनला आपल्याला जोडून घ्यायचे आहे. समोरचा टक्स आपल्याला 1 इंचाचा द्यायचा आहे. दोन्ही साईडला अर्धा इंचाचे मार्क करून घ्यायचे. हे इथे असे मार्क करून घ्यायचे. ही झाली आपली ड्राफ्टिंग. आता आपल्याला पुढच्या साईडने क्रॉसपट्टीची 1 इंचावर मार्क करून ह्या पॉईंटपर्यंत आपल्याला हे तिरकं असे जोडत घेऊन जायचं आहे. आता याला आपण कट करून घेऊया. ही साईड फिटिंगची लाईन आहे, याला आपण स्ट्रेट कट करून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा कापड जे बी आहे त्याला आपण हटवून घेऊया. ही जी आपली फिटिंगची मार्क आहे याला आपण नॉच देऊन घ्यायचं आहे. ही जी आपली क्रॉसपट्टी आहे ही आपली वरची लाईन आहे, इथून याला कट करून घेऊया. हे दोन्ही जॉईंट कापड आहे याला पण आपण वेगळं करून घ्यायचं आहे. हे जे पॉईंट आहेत याला थोडंसं आणखी मी डार्क करून घेते, म्हणजेच हेच आपले मार्किंग खालच्या बाजूला पण सेम असेल. हे पहा, खालच्या बाजूला हे मार्किंग झालेलं आहे. ह्याच मार्किंगवर आपल्याला आणखी एकदा मार्किंग करून घ्यायचं. हे आपले टक्स पॉईंट आहेत याला आपण नॉच देऊन घ्यायचं आहे, म्हणजे हेच आपल्याला पाठीमागे पण दिसतील. आता हेच मार्किंग आहे हे आपण पाठीमागं पण मार्क करून घेऊया. हे जे दिसतात पॉईंट इथे आपल्याला थोडं डार्क करून घ्यायचं आहे. हा जो समोरचा भाग आहे याला आपण वेगळं करून घेऊया. ही आता ड्राफ्टिंग आपली कंप्लीट झालेली आहे. याला आपण मेन फॅब्रिकवर कट करून घेऊया. त्याच्या अगोदर हा आपला गळा कट करायचा राहिलेला आहे, याला मी कट करून घेते. आता इथे मी कापडाला डबल फोल्ड करून घेतलेले आहे. याच्यावरती आपण हा म्हणजे फोल्डिंग साईड आहे त्या साईडला पाठीमागचा भाग ठेवून घ्यायचा. आता मी इथे बाकीचे भाग पण ठेवून घेतलेले आहेत, याला आपण कट करून घेऊया. मेन फॅब्रिक कट करताना आपल्याला इथे अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवूनच कट करून घ्यायचं आहे. शिलाई करताना हे आपल्याला सोपं जाते. आता ही आपली कटिंग झाली आहे, याला आपण स्टिच करून घेऊया. स्टिच करताना हे आपले दोन्ही फॅब्रिक आहे हे एका समोरासमोर ठेवून याला हे असे समोरासमोर ठेवायचे, म्हणजेच आपले दोन्ही भाग पण तयार होतात. नाहीतर काय होतं, कधी कधी एकाच साईडचे 2 भाग तयार होतात. साईडने स्टिच करून घेऊया. स्टिच करताना एका हाताने कापड व्यवस्थित सरळ करून घ्यायचे आणि नंतर याला स्टिच देऊन घ्यायचं, म्हणजेच कापडाला आपल्या घोळ येत नाही. नाहीतर काय होतं, कापडाला इथे फुगा येऊ शकतो. त्याच्यासाठी ध्यान देऊन व्यवस्थित हे स्टिच करून घ्यायचं आहे.
हे जे एक्स्ट्रा कापड आहे याला आपण कट करून घ्यायचं आहे. फिनिशिंगमध्ये व्यवस्थित कट करून घ्यायचे. आपलं जे मेन ड्राफ्टिंग आहे ते अस्तरवर असते, त्याच्यामुळे जे राहिलेले कापड आहे याला आपण कट करून घेणार आहोत. सगळ्यात अगोदर आपण हा मेन टक्स देऊन घ्यायचा. कापडाला व्यवस्थित मध्यावरती फोल्ड करून आपल्याला हा टक्स देऊन घ्यायचा आहे. एक्स्ट्रा जो बी धागा आहे त्याला आपण कट करून घेऊया. प्रत्येक टक्सला इथे मी डबल स्टिच केलेलं आहे. नंतर हा साईडचा पण आपण स्टिच करून घेऊया. व्यवस्थित फिनिशिंगमध्ये हे टक्स देऊन घ्यायचे आहेत. सगळ्यात लास्टमध्ये हा आपला साईड जो शिलाई आहे तो हा टक्स आहे. हे आपले टक्स तयार झालेले आहेत. आता आपण क्रॉसपट्टी स्टिच करून घेऊया. त्याच्यानंतर क्रॉसपट्टीला आपल्याला दाब टिप देऊन घ्यायची आहे. ही स्टेप करणं एकदम गरजेचे आहे. याला स्किप बिलकुल करू नका. क्रॉसपट्टीला पण आपण साईडने स्टिच करून घेऊया. त्याच्यानंतर आता आपण क्रॉसपट्टी आहे अर्धा इंच कापड धरून याला आपण स्टिच करून घेणार आहोत. हे जे एक्स्ट्रा कापड आहे याला आपण कट करून घ्यायचं आहे. आता ही शिवलेली साईड ही डाव्या साईडची आहे. ह्या साईडला आपण हुकाई पट्टी लावणार आहोत. त्याच्यासाठी मी हे कॉटनचे कापड घेतलेले आहे. हे 2 इंचाची पट्टी आहे. ती पट्टीला खाली ठेवून त्याच्यावरती मेन फॅब्रिक ठेवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर याला स्टिच करून घेऊया. ते झाल्यानंतर खालच्या बाजूने फोल्ड करून आपल्याला इथे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. एक्स्ट्रा जे बी कापड आहे याला आपण कट करून घेऊया. या पट्टीला व्यवस्थित सरळ करून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला आईचे मार्क करून घ्यायचे आहे. त्याच्यासाठी मी इथे कापडाला फोल्ड करून बरोबर मध्यावरती आपले हे उकाली पाहिजे वरच्या साईडला असे मी हे 5 मार्क केलेले आहेत. आता ही पट्टी अशी फोल्ड करून आपल्याला हे स्टिच करून घ्यायचं आहे. असा हा व्ही बनवत याला आपण स्टिच करून घेऊया. म्हणजेच आपले आई तयार होऊन जाईल. अशाच प्रकारे मी 5 ही तयार करून घेतलेले आहे. एक्स्ट्रा जे बी कापड आहे याला कट करून ही बाजू आपली तयार आहे. अशाच प्रकारे मी दुसरी बाजू पण तयार करून घेते. इथे मी दोन्ही बाजू तयार करून घेतलेल्या आहेत आणि या दोन्ही बाजू चेक करायच्या. हुकाई पट्टीची दोन्हीची जी लेंथ आहे ती सेम असली पाहिजे. हे दोन्ही बाजू आपल्या तयार झालेल्या आहेत. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.